हे बघा, ज्यावेळी आपण एंट्री झोन्स पाहतोय, ठीक आहे, प्राइसने इथून एक ट्रेंड 15 मिनिटांची टाइम फ्रेम आहे. प्राइसने इथून एक ट्रेंड जनरेट केलेला होता. बघा, पहिल्यांदा ट्रेंड कुठेतरी असा होता, ठीक आहे, या पद्धतीने ट्रेंड होता. याच्यामध्ये ज्यावेळी बघतोय तेव्हा हा आपला काय झाला, एंट्री वन झोन्स, ठीक आहे. हा झाला एंट्री टू प्रॉफिट बुकिंग, हा झाला एंट्री वन, हा झाला प्रॉफिट बुकिंग. ओके, याच्यामध्ये जर आपण डिटेलिंग मध्ये पाहायला गेलं तर बघा, इथे आपल्याला एक आइसलँड बॉटम पाहायला मिळत आहे. इथे आइसलँड टॉप, म्हणजे कन्फर्मेशन जे असतात ते कन्फर्मेशन आपल्याला या पद्धतीने याला पाहायला मिळतात. त्यानंतर इथे पुन्हा एकदा एक आइसलँड बॉटम, इथे आइसलँड टॉप आणि एकदा फॉल. बरोबर आहे. बट या ठिकाणी आपण ऑलरेडी एक स्टडी केलेला होता की ज्याच्यामध्ये प्राइस तुमची हाय गेलेली आहे, लो गेलेली आहे, हायर हाय गेलेली आहे. एक डायनॅमिक सपोर्ट मार्केटने आपल्याला प्रोव्हाइड केला होता. बरोबर आहे. आणि या ठिकाणाहून आपल्याला एक मोठा ट्रेड पाहायला मिळालेला होता. इव्हन आपण पण याला डील केलेलं होतं. ओके, इथून प्राइस वरती गेली आणि ज्यावेळी प्राइस वरती जाते त्यानंतर आपण समजा या ट्रेंड लाईनला थोडंसं मॉडिफाईड जरी केलं, म्हणजे ट्रेंड लाईन कुठेतरी अशी मॉडिफाईड झाली तुमची आणि हा झोन पूर्ण तुमची, म्हणजे थोडक्यात एवढंच त्याच्यामध्ये व्हेरिएशन काय होतंय की हा जो एंट्री वन झोन पहिल्यांदा दिसत होता तो थोडासा मार्केट जसं पुढे पुढे जातं आणि प्रिव्हियस स्टडी आपण करत जातो, त्या प्रिव्हियस स्टडीमध्ये हा एंट्री वनचा जो झोन आहे तो लपून जातो, नाही का. तो आपल्या बॅक टेस्टिंग मध्ये जरी तुम्ही बॅक टेस्टिंग करायला गेलात किंवा मागे मार्केटला पाहायला गेलात तर तो दिसून येत नाही. बट लाईव्ह मार्केटमध्ये जेव्हा तुम्ही असता त्यावेळी तुम्हाला ह्या झोन्सला डील करावं लागतं, हे लक्षात ठेवा. आता नेक्स्ट कंडिशन वॉट, ज्यावेळी प्राइस या स्पॉटमध्ये आलेली, नाही का, या स्पॉटमध्ये झालंय काय, या स्पॉटमध्ये सिम्पल आहे. प्राइसने इथे एक आणि इथे एक अशी रेंज क्रिएट करायचा प्रयत्न केला. आपण काय म्हणतो की प्राइसने अजून प्रॉफिट बुकिंग मध्ये गेलेली नाहीये. हा जो ऑपरेटर आहे, हा जो मोठा प्लेयर आहे, याने प्राइसला उचलायचा तर प्रयत्न केलाय. बट काय होतंय, या सेंटरला येऊन अजून कन्फर्मेशन नाहीये, बट या सेंटरला येऊन प्राइस या ठिकाणी अशा पद्धतीने बिहेव करायला लागलेली. ओके, आता या बिहेवियर मध्ये काय पाहायचं आपल्याला, की इथे दोन कंडिशन आहेत आपल्याला, दोन प्रोबॅबिलिटी आहेत. एक प्रोबॅबिलिटी काय आहे, एक तर हिचं टाइम करेक्शन होईल किंवा दुसरी प्रोबॅबिलिटी आहे की याचा एक आइसलँड टॉप कन्फर्म होईल. बरोबर आहे. इन केस याच्यामध्ये टाइम करेक्शन जर कन्फर्म झालं तर प्राइस इथून वरती जाण्याचा प्रयत्न करेल आणि आपण फर्स्ट जी प्रायोरिटी आहे ती टाइम करेक्शनला देणार आहोत. टाइम फ्रेम आहे आपली 15 मिनिटांची, ज्याच्यावरती आपण व्हेरी शॉर्ट ट्रेंडचा आपण स्टडी करतो. ओके, आणि इन केस प्राइसने याच्यावरती आइसलँड टॉप कन्फर्म केला तर आपली इथे कोणते एंट्री झोन्स क्लिअर होईल. येस, कोणता एंट्री झोन क्लिअर होईल, बोला पटकन. येस, रिप्लाय. एंट्री 3. एंट्री थ्री, या ठिकाणी आपला एंट्री थ्रीचा झोन कन्फर्म होईल. आणि या एंट्री थ्रीचा झोन काय सांगतो आपल्याला, हा एक धोक्याची घंटा असते की हा जो अप ट्रेंड चाललेला आहे या अप ट्रेंडला प्राइसला कुठेतरी तो हे करतो, ब्रेक करतो आणि कुठेतरी प्राइसला निगेटिव्ह फॉर्म मध्ये आणतो. तर मग जर प्राइस इथे आपला आइसलँड टॉप म्हणजे आपली सेकंड प्रोबॅबिलिटी बनलेली, या प्रोबॅबिलिटीला कन्फर्म करतोय तर देन मग प्राइस आपली फॉल करू शकते. आणि ऑलरेडी आपला हा झोन टेस्टेड असल्यामुळे इथेही ब्रेक डाऊन होण्याची आपल्याला शक्यता आपल्याला पाहायला मिळू शकते. ठीक आहे, हे झालं आपलं पॉझिटिव्ह ट्रेंड. ठीक आहे, आता आपण निगेटिव्ह ट्रेंड पाहूया. ओके, जो आता करंटली बँक निफ्टीमध्ये निगेटिव्ह ट्रेंड 1 hour वरती चालू आहे त्याचा आपण स्टडी करूया, म्हणजे ज्याची स्टार्टिंग झालेली आहे या पॉईंट पासून, कुठून, या पॉईंट पासून झालेली. ठीक आहे, आपण पहिल्यांदा स्टार्टिंग पासून बघूया, जिथून इथून स्टार्ट झाला तिथून तो कसा दिसत होता आपल्याला, हा जो पॉईंट होता हा टॉपचा पॉईंट होता आणि इथून प्राइस अशी पडलेली आणि कुठेतरी असा पहिल्यांदा दिसत होता तो आपल्याला. ओके, म्हणजे हा तुमचा झाला, हा झोन कोणता आहे सांगा मला. एंट्री 1 आहे. हा एंट्री वन आहे, मेन एंट्री, बरोबर. हा एंट्री टू, हा काय, एंट्री 1 आहे. एंट्री वन आहे. आता याच्यामध्ये काय झालं, प्राइसने याचा ब्रेक केला आणि खाली आले, रेंजच्या खालच्या बाजूला आलेले. ओके, आणि रेंजच्या खालच्या बाजूला आल्यानंतर आपली काय झालेली, रेंज थोडीशी एक्सपॅन्ड झाली, रेंज थोडीशी वाढलेली, मोठी झालेली. ओके, आता रेंज वाढल्यानंतर झालं काय की आपल्याला आता दिसायला लागलं एंट्री वन, एंट्री वन, एंट्री टू, आणि हा झोन हाईड होऊन गेला, नाही का, जो की एंट्री टू होता पहिल्यांदा. जशी रेंज पुढे मार्केट थोडं थोडं त्याचं जे काही चेंजेस करत जातात, हे चेंजेस आपल्याला प्राइस मध्ये किंवा त्या घडलेल्या प्राइस मध्ये करावे लागतात, नाही का. त्यानंतर हा झोन कोणता बनला आपला, एंट्री 1. इकडे कोणता बनला, एंट्री 2. एंट्री टू. ओके, सिम्पली आपण या पद्धतीने खाली आलेलो आहे. ओके, या पद्धतीने खाली आलोय. ज्यावेळी तुम्ही कन्फर्मेशन साठी येता एंट्री वन मध्ये, एंट्री वन मध्ये तुम्हाला इथे आइसलँड टॉप बनलेला दिसलाय, दिसलाय. या ठिकाणी आइसलँड बॉटम बनलेला दिसलाय. ओके, या ठिकाणी आइसलँड टॉप दिसलाय.
हो. या ठिकाणी आइसलँड बॉटम दिसला एंट्री 2 ला पण. हो. हो. या ठिकाणी आइसलँड टॉप दिसला एंट्री 1 ला. होय. या ठिकाणी एक आइसलँड बॉटम बनताना दिसलाय का जवळपास? बरोबर आहे. बरोबर. बरोबर आहे, म्हणजे थोडासा झोन मोठा आहे इथे नाही का. हा झोन थोडासा मोठा आहे. इथे झोन्स थोडेसे छोटे होते, इथे छोटा होता. हे जे झोन्स बनलेले ते छोटे बनलेले होते. बट या ठिकाणी काय झालंय, आइसलँड बॉटम जो आहे तो थोडासा कुठेतरी मोठा बनताना दिसतोय. याच्या अकॉर्डिंग आपल्याला काय वाटतंय की प्राइस वरती जाऊ शकते. बट आपण या 1 हारच्या टाइम फ्रेम वरती आल्यानंतर आपल्याला हे जे झोन्स मिळत आहेत, आणि आता करंटली मार्केट ज्या ठिकाणी ट्रेड करताय तो कोणत्या झोनला ट्रेड करताना दिसतंय आपल्याला? कोणत्या एंट्री झोनला मार्केट? एंट्री एंट्री वन. वनच्या. एंट्री 1च्या. म्हणजे हा जो ऑपरेटर, म्हणजे हा जो मोठा प्लेयर ज्या या ट्रेंड मध्ये प्राइसला कन्वर्ट केले ज्याने, त्याच्या अकॉर्डिंग प्राइस त्याला एक मस्त प्राइसला मिळते सेलिंगला. बरोबर आहे. हो. म्हणजे हा. ही जी टाइम फ्रेम आहे आताची 1 हारची टाइम फ्रेम आहे, या 1 हारच्या टाइम फ्रेम मध्ये मार्केटमध्ये या ठिकाणी जी आपली सेकंड प्रोबॅबिलिटी होती, म्हणजे आपण या ठिकाणी मग अशी आपण 15 मिनिट्स मध्ये पाहिलेलं 2 प्रोबॅबिलिटी बनलेल्या. एक प्रोबॅबिलिटी बनलेली एकतर आइसलँड टॉपची, सॉरी आइसलँड टॉपची, आणि दुसरी बनलेली टाइम करेक्शनची. याच्यामध्ये आइसलँड टॉपचे चान्सेस वाढलेत का इथे करेक्शनचे? बरोबर आहे. हो. बरोबर आहे. ते कुठे आणि कसे बनले थोडं समजून घ्या. आता मी मागचं डिलीट करतो. हे बघा, जर आपण थोडस झूम करू, तर जर प्राइस आपल्याला या ठिकाणी आइसलँड टॉपचं कन्फर्मेशन देतीये नाही का, मग इथे एक प्राइसला झोन राहिला, आणि याच्यामध्ये थोडस जस्ट मिनिट, हे बघा, जर प्राइसला इथे आइसलँड टॉप राहिला आणि इथे एक प्राइसचा डायनॅमिक सपोर्ट होता, ज्याचा प्राइसने लास्ट टाइम सपोर्ट घेऊन एक मोठी रॅली दिली होती. ओके, लास्ट ट्रेड आपला. जर प्राइसने इथे याचा ब्रेकडाऊन केला आणि या ट्रेंडच्या अकॉर्डिंग एंट्री 3, म्हणजे 2 एंट्री बनल्यात बघा. इथे एक एंट्री 1चा झोन पण आहे 1 हार टाइम फ्रेम अकॉर्डिंग, 1 हारच्या टाइम फ्रेम अकॉर्डिंग, आणि 15 मिनिटांच्या म्हणजे व्हेरी शॉर्टच्या अकॉर्डिंग इथे एंट्री 3चं कन्फर्मेशन होईल. म्हणजे दोघांच्या अकॉर्डिंग प्राइस काय होईल इथे निगेटिव्ह होईल. दोन्ही टाइम फ्रेमच्या अकॉर्डिंग प्राइस इथे निगेटिव्ह होऊन जाईल. आणि अशा कंडिशन मध्ये जर प्राइस फॉल करायला लागली तर हा फॉल किती मोठा असणार आहे? हा छोटा फॉल नसणार, कारण प्राइसने इथे मोठा फॉल केला, वरतून मोठा फॉल केला होता, इथून पण मोठा फॉल केला होता. त्यामुळे बँक निफ्टीमध्ये येत्या टाइम मध्ये इथून जर प्राइसने फॉल केला आणि इव्हन खाली येऊन या 50,400 ते 50,200चा हा जो झोन दिसतोय याचाही ब्रेकडाऊन केला, देन प्राइसचा जो फॉल असू शकतो हा मिनिमम तरी 49,656, इव्हन त्याच्या खालच्या बाजूला ही प्राइस पडताना दिसेल. आणि आपण हे जे चेंजेस करत गेलेलो या एंट्री झोन्स मध्ये, म्हणजे आपला हा जो एंट्री टू एंट्री प्रॉफिट बुकिंग, तर ही प्रॉफिट बुकिंग आपल्याला कुठे पाहायला मिळू शकते? तर मिनिमम 48,800च्या खाली इव्हन 49 हा जो झोन येतो याच्या आसपास मिळू शकते. इव्हन त्याच्या खाली सुद्धा प्राइस एक्सटेंड होऊ शकते. तर या प्रकारे आपल्याला थोडस प्राइसचा झोन्स आणि या गोष्टी पाहणं गरजेचं राहील. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट, जर आपण याला रेफरन्ससाठी मागचा पॉईंट जरी घेऊन आलो ना, तरी आपल्याला रेफरन्स नियर बाय इथे एक दिसतोय बघा, डिमांडच्या अकॉर्डिंग, जो की आपला 50,000 49,000ची लेवलच आहे नाही का. म्हणजे फॉल जरी आला तरी या लेवलला कुठेतरी प्राइस थांबून जाईल, आणि याच्यापासून एक प्रॉफिट बुकिंग पण दाखवायचा प्रयत्न करेल. आणि झोन आपला जो येतोय एंट्री 2 झोन, हा पण आपल्याला याच भागात पाहायला मिळतोय. बट याचे कन्फर्मेशन झाल्यानंतर, आफ्टर कन्फर्मेशन, याचे कन्फर्मेशन होईल त्यानंतर हा एक मोठा ट्रेड आपल्याला बँक निफ्टीमध्ये पाहायला मिळू शकतो. समजलं? क्लिअर आहे हो सर. हो. एव्हरीवन? सगळ्यांना ह्या होय. एंट्री 1, एंट्री 2, येस. एंट्री 3, एंट्री 4 आणि एंट्री हो. 5 हो. याचा स्टडी आपल्याला नंतर करायचा आहे. पण एंट्री 1, एंट्री 2, एंट्री 3 या तीनही गोष्टी क्लिअर आहेत तुम्हाला प्रॉपरली? हो सर. ओके. याच्यामध्ये कोणाला काही प्रॉब्लेम असतील तर ते पण रेज करा. सर दादा, हा, बोला. आपण एंट्री 3 ची एंट्री ब्रेकआउट झाल्यावर घेतो. हम्म. पण ब्रेकआउट झाल्यावर थोडं मॅनिपुलेट करण्यासाठी परत मार्केट थोडं खाली पण येऊ शकतं ना म्हणजे परत एकदा रिपीट व्यवस्थित. कर क्वेश्चन. म्हणजे आपण समजा कॉल साठीची एंट्री घेतली हम्म. एंट्री 3 मध्ये, हम्म. तर एंट्री मार्केटने थ्री ब्रेकआउट. मध्ये एंट्री 3 मध्ये कॉल साठी एंट्री घेतली. एंट्री हा. 3 मध्ये म्हणजे तुझा हा. ट्रेंड काय असणार आहे? आधी निगेटिव्ह असेल तर नंतर पॉझिटिव्ह होईल. ट्रेंड निगेटिव्ह. पॉझिटिव्ह असला पाहिजे. कसा? क्लिअर करा. निगेटिव्ह असलं पाहिजे ना सर?
यस, निगेटिव्ह एक्झॅक्टली. तुमचा ट्रेंड ना जो आहे तो निगेटिव्ह निगेटिव्ह असला पाहिजे, अशा पद्धतीने निगेटिव्ह असला पाहिजे. आणि निगेटिव्ह हा ट्रेंड मध्ये ह्या झोन्सच्या मधून तुमची प्राइस हे करून वरती ब्रेकआउट करेल. म्हणजे तुम्ही इथे बायचा ट्रेड घ्या एंट्री 3 ला. हा आता बोल पुढे तुझा क्वेश्चन. हा मग जो ब्रेकआउट केल्यानंतर थोडं मॅनिपुलेट करण्यासाठी परत मार्केट खाली येऊ शकतं ना. मॅन्युप्युलेट करण्यासाठी, हा मग ते ठीक आहे ना, त्याच्यामध्ये पण तुमचं आता हे तर तुमचं एक पर्टिक्युलर टाइम फ्रेमचं झालं. बट ज्यावेळी हा तुम्ही मल्टिपल टाइम फ्रेमच्या अकॉर्डिंग छोट्या टाइम फ्रेम वरती येणार आहात, त्याच्यामध्ये मग तुमच्या एंट्री 4 आणि एंट्री 5 च्या एंट्री झाल्यात ना, त्यांच्या अकॉर्डिंग तुमच्या स्टेज 3 आल्या. त्या स्टेज 3 ला फॉलो करत मग ते मॅन्युप्युलेशन अवॉइड कसं करायचं, किंवा त्याच्यामध्ये फेक ब्रेकआउट ब्रेकडाऊन होतोय का, आणि रिस्क कुठे घ्यायची, कन्फर्मेशन कुठे घ्यायचं, या बेसिस वरती ट्रेड आला पुढे. नाही का, अजून आपल्याला एंट्री 4 एंट्री 5 क्लिअर करायचे ना. आपण फक्त हा एंट्री 3 बघितला, आणि ही टाइम फ्रेम मोठी आहे आणि मल्टिपल टाइम फ्रेमच्या अकॉर्डिंग त्याच्यामध्ये पण आपल्याला सब गोष्टी पडताना दिसतील ना, छोट्या छोट्या गोष्टी पडताना दिसतीलच. त्याच्यावरती पण स्टडी करायचं. हे फक्त तुमचा एक ओव्हरव्ह्यू झाला की ज्यावेळी तुम्ही हे झोन्स फाइंड आउट करताय आणि तुमच्या एका पर्टिक्युलर झोनला प्राइस येते, त्यावेळी तुम्हाला मार्केट कसं दिसतंय. आत्ता आपला चर्चा त्या विषयावरती, किंवा आपला स्टडी तो त्या विषयावरती. ह्याच्यामध्ये ओके डिटेलिंग मध्ये आपण हळूहळू एक स्टेप बाय स्टेप जसं करणार आहोत, तसं तसं अजून पुढे जाऊ.